card number, and I am very thankful to the directors of your institute, Godawan sir, and madam, and my dear friend, your principal madam is my friend. So thank you so much, Baba, for inviting me and giving me this opportunity today to deliver the lecture on the topic diabetes and cardiovascular diseases. Not wasting much time, I would like to start this interactive session. I think I should speak in Hindi, English and Marathi in all languages. है ना? ते सांगणार आहे ना? मराठी समजतं सगळ्यांना? आपल्या मातृभाषेत जास्त शिकता येतं ना? आपण मराठीत बोलूया, but the terms and terminologies and definitions will be in English. And very important thing what I want to share with you is all I am a nutritionist and I am in this field since long 25 and more 30 years. So whatever information I am giving you is authentic. आपको जो पूछना है you can ask me without any hesitation. Okay? Should I start? Yeah. सबसे सभी बीमारियों आज कौन सी नॉन कम्युनिकेबल डिजीजेस में कौन सी डिजीजेस का ज़्यादा आज दिखता है या मरीज है? कौन से डिजीज है? और डायबिटीज, हाइपरटेंशन एंड हार्ट प्रॉब्लम. सबको मालूम है? सब अग्री है इससे? ठीक है. अभी इसकी जड़ क्या है? Why all these three diseases? ये सब किस कारण आते हैं? Because of obesity, लठ्ठपणा, लाईफस्टाईल वगैरे बिघडली आहे म्हणून तर आपण लठ्ठ झालो. लाईफस्टाईल नंतर येईल. पहिले काय येतो? लठ्ठपणा. लठ्ठपणा का आला? तर लाईफस्टाईल बिघडली आहे, डाएट बिघडलं आहे, एक्सरसाइज बिघडलं. लठ्ठपणा आला म्हणून त्याचे बिनबुलाए मेहमान कोणते हैं? हाइपरटेंशन, डायबिटीज एंड CVD उसके साथ आ ही जाते हैं. ये कौन है? बिनबुलाए मेहमान. क्योंकि पहले क्या हो गया? आदमी मोटा हो गया. नाउ लेट अस सी विदाउट वेस्टिंग टाइम. वन बाय वन. फर्स्ट स्लाइड. अभी ये तो दीज आर द ओनली फिगर्स. ये थोड़ा सा बात these are the figures. World population is 8 करोड़ हम बोल सकते हैं. and out of this 1 अब्ज लोग ओबेसिटी नी परेशान है, हैविंग ओबेसिटी और दे आर प्री डायबिटिक. ठीक है. देन अकॉर्डिंग टू डॉक्टर मक्कार बेंगलोर में बहुत साइंटिफिक रिसर्च वर्क करते हैं इस फील्ड में. ही सेड दैट ड्यूरिंग 2023 30% ऑफ द ओवरऑल पॉपुलेशन इन इंडिया इज ओबेस and 40% urban population is obese and 55% Indians living in city carry visceral fat to a high level. आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, शेजारी पाजारी किंवा इथे बसतो, ऑफिसमध्ये काम करतो, दवाखान्यात काम करतो, तर प्रत्येक चौथ्या माणसाला काय आहे? साखरेची बिमारी म्हणतात. साखरेची बिमारी आहे, नाहीतर हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, नाहीतर हार्टचा प्रॉब्लेम. म्हणजे एवरी 4th पर्सन इन इंडिया इज हैविंग डायबिटीज और रिलेटेड डिजीज है. नहीं तो क्या है? तुम्हारे जैसे बच्चे वेरी शॉकिंग प्री डायबिटिक. अभी डायबिटीज हुआ नहीं है, होने वाला है. तो व्हाट इज प्री डायबिटीज वो हम बाद में देखेंगे. पर इंडिया के लिए सबसे अलार्मिंग सिच्युएशन है की 19 वर्षाच्या मुलामध्ये हार्ट अटॅक दिसून आलेला आहे. म्हणजे आपल्या प्राईम मिनिस्टरनी सुद्धा आता एक 2-3 महिन्यापूर्वी एक भाषण दिलं आणि त्यांनी काय डिक्लेरेशन
काढलं डाएटशी रिलेटेड? कोणाला माहिती आहे? डाएटशी रिलेटेड काय म्हणाले प्रधानमंत्री? हां येस, कोण आहे सांगा, उभं राहून सांगा प्लीज. कोण म्हणालं? पेन बोलो बोलो, खडे होके बताओ. हां 10 ग्रॅम तेल कमी खा, कारण भारत काय होते, ओबेसिटी डायबिटीसची कॅपिटल झाली. आपण बाकी ठिकाणी नाही पण भलत्या ठिकाणी खूप पुढे पुढे जात राहतो नाही का. तर डायबिटीसची कॅपिटलचा ताज आपण घातला. आता पुढचा ओबेसिटी, म्हणून आपल्या प्राईम मिनिस्टरनी सांगितलं की वजन कमी करा, त्यासाठी 10 ग्रॅम तेल रोजच्या पेक्षा कमी खा. म्हणजे इतकी अलार्मिंग सिच्युएशन आहे की प्रधानमंत्रीला त्यामध्ये डोकं घालावं लागतं आहे. त्यासाठी पाकिस्तानची लढायला स्ट्रॅटेजीज बनवतातच आहे, पण ह्याच्यासाठी पण इंटरनल स्ट्रॅटेजीज बनवणं चालू आहे. सो नंतर आपण काय लिहिलेलं आहे, एका मुंबईला एका स्टडीमध्ये असं सांगण्यात आलं की एंटरटेनमेंट गॅजेट्स, टी व्ही, मोबाईल याचा उपयोग खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे बैठक राहिल्यामुळे जास्ती बैठक होते, म्हणून 8 किलो वजन वर्षाचं वाढतं साधारण माणसाचं. सेडेंटरी वर्कर, बैठक माणसाला काय म्हणतात? सेडेंटरी वर्कर. हार्ड वर्कर और हेवी वर्कर, सेडेंटरी वर्कर, आणि थर्ड वन इज मॉडरेट वर्कर, है ना. जे तुमच्यासारखे आहेत ते सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? आमच्यासारखे सेडेंटरी वर्कर, जे मजूर डोक्यावर घमेलं घेऊन कामं करतात, बिल्डिंगचे कामं करतात किंवा कुली जे सामान ओढतात ते कोणते? हेवी वर्कर. ठीक आहे, हे कॅटेगरायझेशन पुढे लक्षात येईल तुम्हाला. सो ओबेसिटी इज व्हॉट? पॅन्डेमिक. इट इज ऑल ओव्हर, सगळीकडे आहे, सगळ्यांना आहे आणि इट इज सीन. ओबेसिटी इज सीन, ह्याचा अर्थ काय? दिसते. लठ्ठपणा लपून राहतो का? आरशासमोर उभं राहायची गरज नाही का? नाही, तरी पण दिसते. इट इज सीन अँड इवन दो यू लुक फिट बट BMI इज मोर दॅन 23. माझ्यासारखीचा तुम्हाला वाटेल मॅडम खूप फिट आहे, खूप छान आहेत, व्यवस्थित दिसतात आहे, स्लिम वगैरे दिसतात आहे, पण BMI कॅल्क्युलेट केला तर 23 पेक्षा जास्त निघू शकतो. BMI बॉडी मास इंडेक्स आणि BMR रेशो रेट. ठीक आहे, तर अशा लोकांना ज्यांचा 23 पेक्षा जास्त BMI आहे त्यांना आपण काय म्हणतो? ओव्हरवेट. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहूया. भारतामध्ये कोणता लठ्ठपणा जास्त दिसून येतो? बेली फॅट. हातपाय हडकुळे असतात पण पोट बाहेर निघालेलं असतं, त्याला काय म्हणतात टेक्निकल लँग्वेज? सेंट्रल ओबेसिटी. इट इज कॉल्ड सेंट्रल. अँड सेंट्रल ओबेसिटी इज द मेन कॉज ऑफ हार्ट अटॅक और हार्ट प्रॉब्लेम्स. लक्षात ठेवा, बारीक हातपाय दिसतात पण पोट निघालेला माणूस आहे तर त्याचे पॅरामीटर्स बिघडले आहे, हे तुम्ही लक्षात आणायचं. सो इट इज व्हेरी रिस्की. एक्सरसाइज इज अन इम्पॉर्टंट ॲडजंक्ट. एक्सरसाइज डज नॉट लूज वेट बट इट हेल्प्स इन मेंटेनिंग द वेट. नुसता एक्सरसाइज केलं आणि डाएट नाही केली तर तुमचं वजन कमी होणार नाही. अलॉंग विथ एक्सरसाइज you need to take care of so many other things. I will discuss those things in later slides. Then people blame hypothyroidism. तुम्ही जातात हॉस्पिटलला गेले? जाता? मॅडम लोक गेले असतील तुमच्या. लोक काय म्हणतात, मला थायरॉइड आहे ना म्हणून मी लठ्ठ झाली. अशी नाही, मी खातपीत जास्त नाही, मी त्याच्यामुळे लठ्ठ झाली. कारण आम्ही आमचं शास्त्र असं सांगतं की थायरॉइड तुम्ही गोळींनी कंट्रोल करत आहात, राईट? तुम्ही गोळ्या देता की नाही? थायरॉइड कंट्रोल करायला सकाळी एक गोळी देता बारीक. मग तुम्ही कंट्रोल केलेला जर का तुमचा थायरॉइडिझम आहे, हायपोथायरॉइडिझम, मग तुम्ही त्याला ब्लेम का करता? म्हणून आपल्या स्लाईडचं नाव काय होतं? ब्लेम.
ब्लेम करणे म्हणजे आरोप करणे, कोणावर तरी आरोप करतो. मी नाही आहे लठ्ठ तशी, पण वडील आई वडील आहे म्हणून आहे. मी नाही आहे तशी, पण थायरॉइड आहे. म्हणून ब्लेम गेम आपण बंद केला पाहिजे. रिझन काय आहे ते पाहायला पाहिजे. जर का कंट्रोल तुमचं थायरॉइड आहे, थायरॉइड सिक्रिशन, तर तुम्ही त्याला ब्लेम करू शकत नाही की मी त्याच्यामुळे लठ्ठ आहे. ठीक आहे. कोई बॅक बेंचर्स, यू अंडरस्टँड मराठी? कोणी हिंदी आहे इथे? सगळ्यांना मराठी समजत आहे? माझा आवाज येतोय मागे? बॅक बेंचर्स इकडे. देन देर इज अ बायोलॉजिकल सेट पॉइंट. एक एक्सरसाइज आणि डाएट करणाऱ्या लठ्ठ बाईची कंप्लेंट काय असते की अहो मी वर्ष झाले डाएट करते आहे, एक्सरसाइज करते आहे, पण माझं वजन 5 किलो कमी झालं, 7 झालं, आता काही कमीच नाही होत. ही कंप्लेंट तुम्ही ऐकली आहे? नेहमी व्हेरी कॉमन बिकॉज ऑफ द बायोलॉजिकल सेट पॉइंट. आमच्या शरीरात, आमच्या मेंदूमध्ये एक सेट पॉइंट आहे. आम्हाला त्या सेट पॉइंटच्या खाली वजन कमी करायला जमत नाही. त्यासाठी आम्हाला कोणाची मदत लागते? न्यूट्रिशनिस्ट आणि एक्सपर्ट्सची गरज पडते. समजतंय हा पॉइंट? सेट पॉइंट आहे. एक ब्रेनमध्ये ते अलार्मिंग सिच्युएशन सेट केलेली आहे की तुझं वजन इतकं कमी होईल बिकॉज ऑफ जेनेटिक्स. इथपर्यंतच तू कमी येशील, त्याच्या खाली यायचं असेल तर तुला एक्स्ट्रा एफर्ट्स करावे लागतील, एक्स्ट्रा डाएट करावं लागेल, जिथे न्यूट्रिशनिस्ट आमच्यासारखे मग मदत करतात. नाव हा चार्ट सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या पुस्तकात आहे. तर ओबेसिटी कशी ओळखायची? BMI लेस दॅन 18.5 इज अंडरवेट. BMI बिटवीन 18.5 to 22.9 healthy. Then 23 to 24.9 is overweight and above 25 is obese. So this is very important, keep in mind. Now आता तुमचा आणि आमचा रोल कुठे येतो? वेट लॉस. सगळ्यात मोठ्या मशीनवर उभं राहिलं की मशीनचा काटा हलतच नाही, तिथेच राहतो. रोज रोज वेइंग मशीन घरीच विकत घेऊन घेतले आहेत लोकांनी आणि रोज उभे राहतात आणि नाराज होऊन मग दिवस अख्खा नाराजीमध्ये जातो. तर होलिस्टिक अप्रोच. आपण वेट फक्त एक्सरसाइज करून कमी करू शकत नाही, फक्त डाएट करून कमी करू शकत नाही. त्याच्यासाठी चौफेर अशा गोष्टींचा अभ्यास किंवा कंट्रोल आपल्याला करावा लागतो. अ बॅलन्स अप्रोच, एक्सरसाइज, वेट ट्रेनिंग, प्रॉपर डाएट अँड लूजिंग फॅट विथ सॅक्रिफायझिंग मसल मास. पुष्कळ वेळा काय होतं? वजन कमी होतं पण मसल मास कमी होत जातं आणि फॅट मास तसंच राहतं. आजकाल तुम्ही जिममध्ये जाल तर तुम्हाला एक मशीनवर उभं करतात ज्याच्यावर तुम्हाला तुमच्या फॅटचं किती वजन आहे, तुमच्या मसल्सचं किती वजन आहे हे वेगवेगळं दिसून मग तुम्हाला माहिती पडतं. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फॅट मास, शरीरातल्या फॅटचं वजन कमी करायचं आहे, ना की मसल मास. मसल मास कमी केलं तर आपण काय दिसू? कुपोषित, गालफडं बसलेलं, रोगी, आजारी अशासारखं दिसू. आपल्याला मसल्स चांगले ठेवायचे आहेत पण आपल्याला फॅट मास कमी करायचा आहे बिकॉज फॅट मास इज रिलेटेड टू कार्डिओव्हास्क्युलर डिजीजेस. दॅट्स वाय. नाव द डाएट 1 म्हणजे स्टेप 1 इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तुम्ही हा शब्द वापरला मगाशी, तुम्हाला लाईफस्टाईल म्हणजे समजते है ना? लाईफस्टाईल म्हणजे काय काय आलं? सकाळपासून रात्रीपर्यंत जे आपण सगळं एक्सरसाइज, वॉक, टॉक, नंतर जे काही स्टडीज वगैरे करतो, जे काही खातो पितो, झोपतो, किती आवर्स, ते सगळं इज युअर लाईफस्टाईल. सो इफ BMI इज टू हाय, नीड टू लूज 20% weight, then you need to go to the next step. If BMI is too high, BMI किती आहे? 30. समजताय? तर तुम्हाला काय करावं लागेल? 20% वेट लॉस करावं लागेल. 100 किलो वजन आहे तर किती किलो कमी करावं लागेल? 20 किलो पहिले वजन कमी करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला तुमच्या
ज्या फॅट पर्सेंटेज वाढला आहे, हार्ट प्रॉब्लेम झालेला आहे, ह्याच्यात काही कमीपणा म्हणजे कमी करता येईल, नाही तर काहीही नाही. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? 20% वजन कमी करणे. देन सेकंड स्टेप इज मॉडिफिकेशन. आता नवीन एक स्टेप निघाली आहे, नवीन एक पद्धत निघाली आहे. कोणी कोणी बेरिएट्रिक सर्जरी ऐकलंय? बेरिएट्रिक सर्जरी, आणखी कुठल्या सर्जरी माहिती आहे? काय आहे बेरिएट्रिक? वजन कमी करण्यासाठी. मोटापा, अदनान सामी माहिती आहे ना? कोणतं गाणं आहे? अदनान सामीचं गाणं नाही? अदनान सामी माहिती आहे? कोण आहे? तेच तर इतके सुंदर. तर अशासारखे किंवा आपले आपले मुख्यमंत्री आणि आपले लाडके नागपूरचे नेते सगळ्यांनी काय केलेली आहे? बेरिएट्रिक सर्जरी. बेरिएट्रिक सर्जरी वजन कमी करण्यासाठी करतात, ज्याच्यामध्ये तुमच्या पोटाचा स्टमकचा भाग शिवून लहान करतात, ज्यामध्ये तुम्ही जास्त अन्न खाऊ शकत नाही. पौष्टिक अन्न खायचं असतं थोड्या क्वांटिटीत. जास्त खाल्लं तर तुम्हाला वॉमिट होते, त्यामुळे पोटाचा भागच कमी करून टाकला तर खाणं कसं होईल? कमी होईल. ठीक आहे ना? सर त्याला म्हणतात. तर सेकंड स्टेप इज मेडिकेशन और सर्जरी अँड फार्माकोथेरपी. बेरिएट्रिक सर्जरी इज द थर्ड स्टेप. If in the interest of person's good health, this cannot be done. This is very risky. आणि खूप पथ्य पाळावे लागतात. Now behavior therapy is also again important. What are the 4 aims associated with obesity? Metabolic problems. ठीक आहे? तुमचं वजन वाढलं की तुम्हाला ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबिटीज अँड डिसलिपिडेमिया. What is dyslipidemia? लिपिड प्रोफाइल गडबड होणे, दॅट इज डिसलिपिडेमिया होईल. दूसरा प्रॉब्लेम मैकेनिकल प्रॉब्लम. मैकेनिकल मतलब नींद नहीं आती, मोटापा है उसके कारण, दैट इज कॉल्ड स्लीप एपनिया. एसिडिटी वेरी कॉमन. पीसीओडी, पीसीओएस बिकॉज ऑफ ओबेसिटी वेरी कॉमन. फॅटी लिव्हर, आर्थरायटिस हे सगळे कशामुळे होतात? लठ्ठपणामुळे. नंतर मेंटल प्रॉब्लेम्स. सगळीकडे चालता येत नाही, जाता येत नाही, ट्रेनमध्ये बसमध्ये चढता येत नाही, छोट्या खुर्चीवर बसता येत नाही, 2-3 खुर्च्या एकात ठेवून मग बसावं लागतं. थांबा साहेब, 2 खुर्च्या एकात ठेवून, नाही तर खुर्ची मोडेल, है ना? तर नंतर मित्र मैत्रिणी चिडवतात. सगळ्या प्रकारचे स्टाईल, फॅशन. करीना कपूर सारखं 0 फिगर होता येत नाही, त्याची पण लाज वाटते. सगळे कपडे फिट बसत नाही. हा मेंटल प्रॉब्लेम झाला. देन डिप्रेशन, एन्झायटी, मूड डिसऑर्डर. आणि तिसरा चौथा प्रॉब्लेम मॉनिटरी प्रॉब्लेम. मतलब इट इज व्हेरी कॉस्टली. इफ यू गो फॉर ट्रीटमेंट, ओबेसिटी ट्रीटमेंट कशी आहे? व्हेरी कॉस्टली. देन व्हॉट आर द गाईडलाईन्स? गाईडलाईन्स हे सांगतात की तुमचा लठ्ठपणा पहिल्यांदा 5 ते 7% वजन कमी करा. 5 ते 7% वेट लॉस केल्याबरोबर काय होईल? तुमचं जे शुगर वाढते आहे, ग्लायसेमिक कंट्रोल. डायबिटीसची गोष्ट करतोय आपण. डायबिटीस तुमचा जो आहे तो शुगर फ्लक्च्युएशन जे आहे ते बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये येईल. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचं आहे? 3 ते 5 किलो वजन कमी करायचं आहे. 3 किलो पहिले वजन कमी केल्याबरोबर पीसीओडी, फॅटी लिव्हर, स्लीप ॲपनिया, डिसलिपिडेमिया, हायपरटेन्शन बराबर कंट्रोलमध्ये यायला लागतं. समजताय? गर्ल्स, यू आर गेटिंग माय पॉइंट. लास्ट गर्ल, लास्ट कॉर्नर, यू आर गेटिंग माय पॉइंट. समजताय? स्टँड अप प्लीज. समजताय तुम्हाला? ऐकू पण येतंय? आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, लक्ष ठेवा. देन 15 किलो वजन कमी केलं. आजकाल तुम्ही काय म्हणता? जे लोक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये टाकतात की आम्ही तुमचा डायबिटीस काय करून देतो? रिव्हर्स.
पुन्हा तुम्हाला रिव्हर्स करून देतो, म्हणजे तुम्हाला काय करून देतो, ठीक करून देतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 15 किलो वजन कमी करायचं. तेव्हा तुमचा डायबिटीज काय होईल, रिमिशन ऑफ डायबिटीज इज पॉसिबल, है ना. सो नॉर्मल बॉडी फॅट पर्सेंटेज इज इन जनरल शुड बी 25% ऑफ द बॉडी वेट इन मेन and 30% in women. Don't lose muscles. मी तुम्हाला सांगितलं while losing weight. Now, what is important? Diet or exercise? सांगा. वजन कमी करायचं आहे, obesity आहे. What is important? Both. Both go hand in hand. पहिल्या स्टेजमध्ये काय करावं लागतं, 3 किलो 5 किलो वजन कमी करायला डाएट करावं लागतं. डाएटनी वजन कमी झालं की एक्सरसाइजनी काय करावं लागतं, मेंटेन करावं लागतं. म्हणून पहिली स्टेज, फर्स्ट स्टेज लिखा है, थर्ड पॉइंट आप पढ़ो. 2 स्टेजेस. फर्स्ट स्टेज में वेट लॉस और सेकंड स्टेज में मेंटेनन्स, वेट मेंटेनन्स. 5 किलो वजन कमी केलं तर खादाड माणसं काय करतात, 5 किलो कमी झालं, मग आता समोसा येऊ दे, आज एकच दिवस एकच वडा खातो, एकच बर्गर खातो, गरमी आहे आईस्क्रीम खाऊन घेतो, तर वजन पुन्हा वाढायला लागतं. पण तसं होऊ नये म्हणून व्हॉट इज द सेकंड स्टेज, सेकंड स्टेज इज यू हॅव टू डू एक्सरसाइज. देर आर नॅचरल वेज, सो मेनी वेज आर देअर. आपण जेवणामध्ये काय करू शकतो, यूज ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. व्हॉट आर डिफरंट कार्बोहायड्रेट्स, सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. Simple carbohydrates are all sugars and complex carbohydrates are all fiber and starch, cellulose, pectin, and these are all complex carbohydrates. कोणते कार्बोहायड्रेट्स खायचे, कॉम्प्लेक्स. सिंपल शुगर. मग लोक म्हणतात डायबिटीजवाले आमच्याजवळ येतात, मोठ्या मोठ्या शिकलेले आहेत, लॉयर आहे माझी मैत्रीण, मला फोन केला शाळेमध्ये आणि सांगितलं, म्हणे अगं मी साखर बंदच केली. म्हटलं वा, व्हेरी गुड, शाबाश. तर म्हणे पण मी गूळ चालू केला गं, म्हणे हेल्दी असतो ना गूळ, नाही तर कधी कधी मध टाकून घेते म्हणे दुधामध्ये. मध, गूळ, साखर सगळे एकमेकांचे भावंडच आहेत. 1 ग्राम कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड्स यू हाऊ मेनी कॅलरीज, 1 ग्राम फॅट प्रोव्हाइड्स यू हाऊ मेनी कॅलरीज, 1 ग्राम प्रोटीन प्रोव्हाइड्स यू हाऊ मेनी कॅलरीज. म्हणून कोणतीही साखर खाल्ली तरी किती कॅलरीज मिळणार आहे, 4. म्हणून गूळ खाल्ला तर चालतो का, नाही. तसंच सुक्रालोज, एस्पार्टेन, जे शुगर सबस्टिट्यूट्स आहेत ना, लोक पावचे आणून, ते सुद्धा 1 किंवा 2 किंवा 3च्या वरती टाकायचे नाही. त्याचे दुसरे दुष्परिणाम आहेत, त्यामध्ये न्यूट्रिएंट्स काय की आहे ना, त्यामुळे तो विषय वेगळा आहे, आपण एखाद्या वेळा डिस्कस करू. पण 3 ते 4 पाऊचच्या वरती दिवसभरात खाता येत नाही शुगर सबस्टिट्यूट. म्हणून आपल्याला काय घ्यायचे, होल ग्रेन, सालासकट. पहिले सासूबाई काय करायच्या की बाईनी पोळी कशी केली आहे सुनबाईनी, मग सुनबाई काय करायची, चाळणी घेऊन कणिक चांगली चाळून घ्यायची, मैद्यासारखी बारीक झाली की मग पांढऱ्या पांढऱ्या पोळ्या सासूबाईला वाढायच्या. पण आता सासूबाईला काय सांगायचं, पांढऱ्या पोळ्या खाऊ नका, फायबर असलेल्या पोळ्या, कोंडा काढून कणिक वापरायची का नाही, कोंड्या सकट वापरायची. म्हणजे आपण काय वापरतो, हे फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, राईट. मैदा इज अ सिंपल शुगर, यू कॅनॉट ईट मैदा, यू हॅव टू कंट्रोल 3 व्हाईट पॉइझन्स, शुगर, मैदा अँड सॉल्ट, राईट. सो नंतर दुसरं काय, लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स. मी तुम्हाला एक थाली दाखवीन ज्याच्यामध्ये किती व्हेजिटेबल्स खायचे रोज ते दिलेले आहे. प्लेटचा अर्धा भाग व्हेजिटेबल्स असले पाहिजे. आणि आपण काय करतो, वाटीभर भाजी आणि 4 पोळ्या, 5 पोळ्या, 3 भाकरी, भाजी किती, 1 वाटी, चटणी किती, एवढीशी नावाला, नाही तर नकोच आई, नको मला चटणी वाढू नको. कोशिंबीर, सॅलेड्स, ते तर तूच खा, बकरी आहे का मी. बकरी जे खाते ज्याला चुईंग लागतं ते काय आहेत, फायबर रिच प्रोडक्ट्स आहेत. कशा ओळखायचे फायबर रिच प्रोडक्ट्स, वेअर यू नीड मोर चुईंग. समजले की नाही, या छोट्या छोट्या गोष्टी जोक नाही आहे,
मी तुम्हाला शिकवते आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स, लॉट्स ऑफ फायबर. चुईंग ज्याला लागतं त्याच्यात फायबर जास्ती आहे. देन इनफ इनटेक ऑफ फ्लुइड्स, जे की आपण करत नाही. तुम्ही सगळे बसलेल्यांचे मी 100% सांगते की सगळ्यांचं फ्लुइड इनटेक कमी आहे. तुमच्या स्किनच्या टोनिंग टेक्स्चरवरच समजतात की तुम्ही सगळे पाणी कमी पिता. सो 3 लिटर्स ॲटलिस्ट, 2 to 3 लिटर्स. आपल्यासारखी गरमी आहे तर 3 लिटरपेक्षा जास्त सुद्धा पाणी पिऊ शकता. देन कट ऑन हाय कॅलरीज. कॅलरी कंटेंट कसं असलं पाहिजे? एनर्जी डेन्स नको, पण न्यूट्रिएंट डेन्स डाएट असलं पाहिजे. समोसा काय आहे? कॅलरी डेन्स. तुम्ही आपले नागपूरची संत्रा बर्फी खाता, ती काय आहे? कॅलरी डेन्स. नंतर तुम्ही पिझ्झा, बर्गर हे सगळं खाता, याची कॅलरी फिट व्हॅल्यू 300, 400, 500, 700 किलो कॅलरीज. 500 किलो कॅलरीज एका पोर्शनमधला. दुसरं मी काय लिहिलेलं आहे? कंट्रोल पोर्शन साइज. हॉटेलमध्ये गेले की काय होतं? क्या मंगाते हो तुम लोग? नूडल्स मंगाते हो. कितना सारा आता है नूडल्स? आणखी काय खाता? मंचुरियन. आणखी काय खाता? बर्गर, मोमोज. त्याचा पोर्शन साईज 300 रुपयामध्ये तो तुम्हाला एवढं मोठं आणून देतो. तुम्ही एवढे काय खाता आहे? मैदा. नूडल्स म्हणजे मैदा. त्यानंतर त्याच्यामधले असलेले सॉसेस. कोणता सॉस? सगळे नावं माहिती आहे. तर त्या सॉसमध्ये काय टाकलेले आहेत? प्रिझर्वेटिव्ह, अजिनोमोटो, सोडियम मोनोग्लुटामेट. हे सगळं काय आहे? रिच इन सॉल्ट, रिच इन सोडियम, प्लस चीज. टॉपिंग एक्स्ट्रा चीज डाल के देना भैया, ज़्यादा डालो. सगळं काय देतं तुम्हाला? एक्स्ट्रा कॅलरीज देतं. त्यामुळे दॅट फूड शुड बी अवॉइडेड. देन प्रोसेस फूड. आपण सगळ्याजण, मी तर सरांनाही सजेस्ट करणार आहे, तुमच्या भेट झाली की किंवा आम्ही कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये कॅम्पेन चालू केलं आहे. ईट राईट मूवमेंट, FSSAI, फूड अँड सेफ्टी आहे ना. आपल्या भारताचं जे रूल्स ठरवतात त्यांनी काय आणलेलं आहे की प्रत्येक एरियामध्ये कॅन्टीन असावं आणि कॅन्टीनमधनं न्यूट्रिशियस फूड सगळ्या स्टुडंट्सला मिळावं. म्हणजे पॅकेज फूड जे आहेत, जब जब पैकेट खुलेगा तब तब पेट फुलेगा. हे लक्षात ठेवा. भूक लागली, उघडलं पॅकेट, चिप्स खाल्ले, फलाहारी चिवडा खाल्ला, सेव खाल्ली, भुजिया खाल्ली. आणखी काय खाता? पॅकेट. मला तर ते नवीन, मला नावं माहिती नाही. अँगल, ट्रायंगल्स जे काही आहेत ते, बिंगो. तर हे खाल्ल्याने काय होतं? दीज आर ऑल प्रोसेस्ड फूड्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द अकरन्स ऑफ ओबेसिटी इन इंडिया. कन्व्हिनियंट फूड आहे ना. तुम्ही म्हणाल आईनी सकाळी किंवा हॉस्टेलमध्ये डबा नाही मिळाला, पॅकेट घेऊन घेतलं, खाल्लं, कन्व्हिनियंट आहे आणि 10 रुपयात मिळतं तर इट इज चीपर ऑल्सो. बट 10 रुपयात आम्ही इथे भेळ किंवा आंबील आपल्या घरी पहिले करायचे, किंवा आपला कच्चा चिवडा किंवा पक्का चिवडा, जो भाजलेला चिवडा, अशासारखे 10 आणि 15 रुपयात मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, अशासारख्या पोरांना दिल्या तर पोरं खाणार नाहीत पॅकेज फूड्स. व्हॉट इज सर्केडियन सायकल? हा शब्द लक्षात ठेवा. सगळ्यांचं बिघडलंय. रात्री किती वाजता झोपता? 10 वाजता. खोटं सांगायचं नाही. 12, 1. आणि जेवता किती वाजता? कधी पण. कधी आता लंच टाईम, आता शाळेत कॉलेजमध्ये आहे म्हणून 1 वाजता, नाही तर घरी असला तर 2 वाजता, 3 वाजता. नाश्ता केला तर जेवण स्किप केलं, नाहीतर नाश्ता स्किप केला आणि जेवून घेतलं, किंवा रात्रीचं जेवण 10 वाजता, 11 वाजता. दिस इज कॉल्ड द बायोलॉजिकल क्लॉक ऑफ युअर बॉडी. आपल्याला आपला बॉडी सिक्रिशन्स, तुम्हाला हॉर्मोन्स माहिती आहे? हॉर्मोन्स अतिशय पंक्च्युअल आणि प्रिन्सिपलवाले आहेत. ते त्याच वेळेला सिक्रेट होतात. 1 वाजताची वेळ आहे डबा खायची तर तेव्हाच कावळे काव काव करू लागतात. कुठे घंटी वाजते का? नाही. पण पोटातल्या कावळ्यांना कसं समजतं? कारण की सर्केडियन सायकल, आपल्या शरीरात एक सायकल फिक्स झाली आहे. या वेळेला झोपायचं, या वेळेला उठायचं, या वेळेला भूक लागेल, या वेळेला सिक्रिशन्स होतील.
ते सर्केडियन सायकल बिघडल्यामुळे आज काय झालेलं आहे, ओबेसिटी प्रॉब्लेम झालेला आहे. देन नाउ वी विल कम टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ टुडेज. 15-15 मिनिटात घेऊन मी बरोबर वेळेत संपवणार आहे. बोर झालंय का? एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी. ओबेसिटी पार्ट आवडला? काही प्रश्न आहे? प्रेशर नाही राहणार तर ब्लड सर्क्युलेट होईल का? म्हणून आपल्यासारख्या हुशार माणसांनी काय म्हणायचं, हायपरटेन्शन. कॉजेस काय आहेत, कशामुळे होतो? हेरिडिटी आहे, ओल्ड एज आहे, हाय इंटेक ऑफ सोडियम आहे, हाय इंटेक ऑफ अल्कोहोल आहे. एरिएटेड ड्रिंक्स म्हणजे काय? माझा, कोका कोला, स्प्राईट यासारखे ड्रिंक्स घ्यावे. नंतर सगळ्यांना ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, तुम्हाला कॉलेजमध्ये काय आहे, स्ट्रेस. बिकॉज ऑफ स्ट्रेस खूप जणांना आज स्ट्रेस इंड्यूस्ड ओबेसिटी म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, डायबिटीज पण स्ट्रेसमुळे होतो, तो आहे. आणि बाकीचे रोग सुद्धा. नाउ दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंडिकेटिंग. आपल्या भारतामध्ये मिठाचा कसा आहे, इंटेक जास्त आहे. आणि बायोलॉजिकली वी आर मोर सेन्सिटिव्ह टू सॉल्ट. आपली शरीर रचना, आपले जीन्स असे आहेत. जर का बायकोनी एखाद दिवशी मीठ कमी टाकलं तर नवरा काय करतो, आणि मीठ नाही टाकलं का, मीठ कमी टाकले का, तुझ्या जेवणाला काही चवच नाही. त्यांना म्हणायचं तुमच्या बीपीची काळजी घेते, चुपचाप बसा, मुकाट्याने खा. जास्त मीठ वरून घेऊन खायचं नाही. तर खाली बघा, तुम्ही सकाळी सकाळी पेशंट हे करतात की आमचं डॉक्टर म्हणजे मॉर्निंग हायपरटेन्शन, आम्हाला प्रॉब्लेम होतो, सकाळी बीपी वाढतं. तर बिकॉज ऑफ सर्क्युलेटिंग व्हॉल्यूम. जास्त मीठ खाल्लं की काय होईल, पाण्याचं प्रमाण ब्लडमध्ये वाढेल. मग काय होईल, रक्ताचा व्हॉल्यूम वाढेल. रक्ताचा व्हॉल्यूम वाढलं की काय होईल, प्रेशर वाढेल. एक पाईप आहे, त्याच्या छोट्याशा पाईपमध्ये खूप सारं पाणी ढकलायचा प्रयत्न केला तर प्रेशर येईल, तर ते प्रेशर वाढेल. त्याप्रमाणे व्हॉल्यूम वाढला ब्लडचा तर प्रेशर वाढेल. व्हॉल्यूम का वाढला, बिकॉज ऑफ हाय सॉल्ट इंटेक. दिसतंय का, सर्क्युलेटिंग व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड सॉल्ट इन्क्रीजेस. दिस इज द स्पेशालिटी ऑफ वी ऑल एशियन्स, इंडियन्स. आणि दुसरं कारण हे आहे की सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी इज इन्क्रीज, दॅट इज नोन एज SNA. तुम्ही गुगलवर चेक करा, पुस्तकात चेक करा, व्हॉट इज सिम्पथेटिक नर्व ॲक्टिव्हिटी इज मोर अँड सो सॉल्ट सेन्सिटिव्ह. सो इंडियन्स आर मोर सॉल्ट सेन्सिटिव्ह, म्हणून हायपरटेन्शन प्रॉब्लेम आपल्याला जास्ती आहे. नंतर व्हॉट आर द 8 इसेन्शियल्स ऑफ लाईफ. हे आपल्या डोक्यात प्रत्येक कोणताही रोग असो, दीज आर द 8 इसेन्शियल्स ऑफ युअर लाईफ. पहिला एक आहे डाएट. आपल्याकडे विदर्भामध्ये काय असतं की भाजी चवदार कशी होते, तेलाचा जितका जास्त तेलाचा लेयर राहील तवंग तेवढी भाजी टेस्टी. अवमाय तिच्याकडे गेली होती पण तिनं तेलच टाकलं नव्हतं व भाजी, काहीतरीच बेचव पांचट पांचट भाजी करून ठेवली होती असं म्हणता की नाही, बरोबर आहे. तर आपल्याकडे तेलाचं प्रमाण जास्ती आहे, तेल कमी खाल्लं पाहिजे. आणि डाएट कसं असलं पाहिजे, बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, अ डाएट विच कंटेन्स ऑल द न्यूट्रिएंट्स इन प्रॉपर प्रपोर्शन. ऑल द न्यूट्रिएंट्स इन प्रॉपर प्रपोर्शन. कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहे फटाफट सांगा. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हायटमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. इट शुड बी इन प्रॉपर प्रपोर्शन. ठीक आहे. तर याचं प्रपोर्शन कसं आहे ते आपण पुढे दाखवू, कसं असलं पाहिजे ते. तर डाएट शुड बी प्रॉपर. युअर डाएट बरोबर पोर्शन शुड बी प्रॉपर. सगळ्यांसाठी NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन किंवा ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मी काय ठरवून दिले,
किती खायचं पोर्शन्स ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे आपण खाल्लं पाहिजे. एक मिनिट, एक्सक्यूज मी, माझ्या फोनमध्ये घेतला का फोन? ॲक्टिव्हिटी, यू शुड बी ॲक्टिव्ह. आजकाल जे कम्प्युटरवर काम करतात IT पीपल, आपण त्यांना काय सांगतो? त्यांना तर 10-10 तास कम्प्युटरवर बसायचं असतं. त्यांना आपण काय सांगतो? आम्ही लोक सजेस्ट करतो की तुम्ही तासातासाने उठून काहीतरी हातपायाची मूवमेंट करत राहा. मूवमेंट ऑर मोबिलिटी इज इम्पॉर्टंट. नंतर आठवड्यातनं कमीत कमी 4 दिवस 30 मिनिटाचा एक्सरसाइज केलाच पाहिजे. वॉकला जा किंवा जिममध्ये जा किंवा योगासनं करा, पण एक्सरसाइज करणं किती दिवसातनं किती मिनिट? 30 मिनिट. कितीदा आठवड्यातनं? 4 दिवस. ओके. सो नंतर ब्लड शुगर लेवल आपण सांगू पुढे, ती मेंटेन केली पाहिजे. तुमचं वेट मेंटेन केलं पाहिजे. ब्लड कोलेस्टेरॉल मेंटेन केलं पाहिजे. माहिती आहे लिपिड्स किती लेवल आहे? कोलेस्टेरॉल शिकले का? नाही, ते पण मेंटेन केलं पाहिजे. ब्लड प्रेशर, देन निकोटीन, तंबाखू खाणे किंवा अशासारखे जे बाकीचे जे त्याचे बंधू आहेत त्यांचं सेवन करणे, हे काय केलं पाहिजे? बंद केलं पाहिजे. त्यानंतर किती तास झोप घेतली पाहिजे? 6 ते 7 तास रोज जे झोप घेतलीच पाहिजे. ठीक आहे. नाउ व्हॉट इज डॅश डाएट? दिस डाएट इज फॉर व्हॉट? हे कोणासाठी? हायपरटेन्शन. डॅश डाएटचा टू स्टॉप हायपरटेन्शन. मग आता ह्या डाएटमध्ये काय घेतो आपण जास्त फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स, लो फॅट डेअरी म्हणजे दुधावरची साय काढून मग त्याचं पनीर बनवलं आहे किंवा चहामध्ये वापरलं आहे किंवा दही बनवलं आहे, ताक बनवलं आहे, त्याला म्हणतात लो फॅट डेअरी. नंतर सोडियम लिमिट करा आणि सॅच्युरेटेड फॅट आणि ॲडेड शुगर कमी करा. वरून साखर घालून खाता ना तुम्ही? आई तू कमीच टाकली साखर म्हणून चहामध्ये आणखी 2 चमचे ओतून. आपली आजी असते घरी, आजी जास्त करून म्हणते थोडीशी आणतो, अहो नाही आणवं थोडीशी साखर माझ्यासाठी, खूपच फिक्का चाय लागली. तर ते काय करतात 2-2, 3-3 चमचे वरनं घालून देतात. ॲडेड शुगर, दॅट इज नोन ॲज ॲडेड शुगर. दॅट ॲडेड शुगर इज टू बी कंट्रोल्ड. देन सॉल्ट आणि इम्पॅक्ट. आताच मी तुम्हाला सांगितलं की सॉल्टमुळे काय होतं? जास्त सेवन. सॉल्टमधलं, अच्छा सोडियम आणि सॉल्टचा काय संबंध आहे? सॉल्ट हे सोडियमचं बनलेलं आहे, माहिती आहे ना? तर एक स्टडीमध्ये असं दिसून आलं की आपण 1 ग्रॅम सॉल्ट कमी केला. रोज किती ग्रॅम सॉल्ट खायचं आहे? 5 ग्रॅम सॉल्ट रोज खायचं आहे. त्या 5 ग्रॅम सॉल्टमधून आपल्याला सोडियम किती मिळतं? 1.5 to 2.5 mmg, मायक्रोग्रॅम्स इतकं आपल्याला त्याच्यातनं सोडियम मिळतं. म्हणून आपण सॉल्ट किती खायचं आहे? 5 ग्रॅम. त्या 5 ग्रॅम मधनं आपल्याला किती सोडियम मिळणार आहे? जवळपास 2.5 मिलीग्रॅम सोडियम मिळणार आहे. आता मला शेवटच्या बेंचमधले सांगा की आपल्याला सोडियम कमी करायचं आहे, तर आपण काय काय खाणं कमी केलं पाहिजे? बिना मिठाचं तर खाऊ शकत नाही. नॉर्मल माणसाला ठीक आहे, तो थोडं बहुत मीठ खाईल. कोणी खारट वस्तू खाता का? नाही. पण फरक कुठे दिसून येतो? तुमचे जे मॅगी मसाला, चाट मसाला, असे जे मसाले आहेत किंवा आपली आई जे लोणचं तयार करते वर्षभर टिकावं म्हणून मूठभर सॉल्ट जास्त टाकते. पापडमध्ये काय टाकतो? पापड खार टाकतात ना, तर त्याच्या ते सगळं काय आहे? सोडियम रिच. तुमचं केचप आणि सॉस जे आहे, टोमॅटो केचप आणि सॉस, ह्याच्यामध्ये भरपूर सोडियम म्हणजे सॉल्ट आहे. तर ह्या सगळ्या आणि तुमच्या सगळे पॅकेटमधले फूड सगळ्या, मी एका स्टडीमध्ये पाहिलं की एक लहान बाळा रंगत आला, त्याच्या मोठ्या भावाने वेफर्सचं पॅकेट खाऊन टाकून दिलं होतं. त्याने त्याच्यात बोट घातलं आणि त्याच्यातनं काढून काय चाटत होता? त्याचा मसाला. तर तो मसाला काय असतो?
खूप टेस्टी. हे एक वेगळं सायन्स आहे की त्या फूड प्रॉडक्टकडे अट्रॅक्ट कसं करायचं. तो एक असा मसाला बनवतात की सगळे मॅगी खातात, किती चांगल्या वस्तू आणून देतात. तर त्या सगळ्या मसाल्यांमध्ये काय आहे, सोडियम जास्त आहे. नुसतं टेबल सॉल्ट नाही, पण या इतर वस्तूसुद्धा आपल्याला काय कराव्या लागतील, कमी प्रमाणात खाव्या लागतील किंवा पेशंटला तसं आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर रिड्यूस सोडियम इंटेक मी सांगितलं तुम्हाला, 1 चमच्यापेक्षा जास्त नको. त्याबरोबरच आपल्याला तुफा मुफा या तेलांकडे पण लक्ष ठेवावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त हॉस्पिटलमध्ये प्रश्न विचारतात की अहो म्हणे तुम्ही म्हणता की सॉल्ट खाऊ नका, BP हाय आहे, पण चवच लागत नाही हो भाजीला. मग आपलंही काम आहे की त्यांनी जेवलं तर पाहिजे. मग त्यांना जेवणाची चव वाढवायला आपल्याला काहीतरी सजेस्ट करावं लागेल. दोज आर कॉल्ड सॉल्ट ॲडजंट्स. खालची ओळ बघा, दोज आर कॉल्ड सॉल्ट ॲडजंट्स. ॲडजंट्स कोणते कोणते आहेत? रॉ मँगो म्हणजे आपण त्याला फुला म्हणतो, आंब्याच्या फुला. तर त्या मोठ्या मोठ्या फुला वरणामध्ये टाकून दिल्या, मीठ कमी टाकलं तरी चालतं. पण फुला काय करायचं, चिंच काय करायची, धुवून घालायची, कारण आपण प्रिझर्व करतो तर सॉल्ट लावून ठेवतो. तर फुला झाल्या. आमचूरनी आपण चव वाढवू शकतो. चिंचेचा कोळ टाकला तर चव वाढते. तर लिंबू पिळून किंवा विनेगर टाकून किंवा दही टाकून त्या भाजीची चव वाढवायची आहे, ना की सोडियम म्हणजे त्याच्यामधलं सॉल्ट वाढवायचं. ठीक आहे. सॉल्ट काय करायचं आहे आपल्याला, हायपरटेन्शनमध्ये कमी. सॉल्ट कमी केल्याबरोबर तुमचा BP कंट्रोलमध्ये यायला लागतो. सो दीज आर कोकम, टॅमरिंड, आवळा पावडर, विनेगर, अनारदाना मालूम, वो भी खटाई देता है. नाउ कम टू द नेक्स्ट डिजीज. आपला हायपरटेन्शन गेला, आपला गेला. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता नेक्स्ट डिजीज कोणता आला, त्याच्याहून मोठा. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जसं हायपरटेन्शनचं डाएट आहे किंवा एक्सरसाइज किंवा मी ज्या गोष्टी हायपरटेन्शनमध्ये शिकवल्या, सेम टू सेम हार्ट डिझीजमध्ये लागू पडतात. म्हणून आम्ही लोक या डाएटमध्ये फार फरक करत नाही. हायपरटेन्शन आणि हार्टमध्ये आम्ही फक्त ऑइल इंटेकवर जास्त भर देतो, सॉल्ट इंटेकवरही भर देतो आणि वेट मॅनेजमेंट आमचा मेन क्रायटेरिया असतो. ठीक आहे, समजलंय. त्यामुळे हे डाएट आपण शॉर्टमध्ये. तर कोणकोणते हार्ट डिझीज आहेत, कोरोनरी हार्ट डिझीज अँड हायपरटेन्शन, दीज आर द 2 हार्ट डिझीजेस. आणि कोरोनरी हार्ट डिझीज, दॅट इज CHD. इट इज द inadequate supply of blood to the myocardium due to the obstruction in the flow of blood through coronary arteries. And what is atherosclerosis? Very common problem. It is the thickening of the arterial wall. है ना? Now, what are the major forms? Angina pectoris, पहिली सुरुवात धापा लागणे. Angina, myocardial infarction, congestive heart failure, that is last. आणि रिस्क फॅक्टर कोणते आहेत? एज. जसं एज वाढत जातं तसं हार्ट प्रॉब्लेम येण्याची शक्यता वाढत जाते. नंतर सेक्स, मेल अँड फिमेलमध्ये जवळजवळ सेमच आहे, पण पुष्कळ वेळा मेलमध्ये जास्ती हार्ट अटॅक दिसून येतो. नंतर फॅमिली हिस्ट्री, आई वडील, आजी आजोबा, मामा काका, आत्या या लोकांना कोणाला असेल तर आपल्याला हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर सेडेंटरी लाईफस्टाईल, IT पीपल, दोज हू आर सिटिंग इन वन प्लेस आहे ना, 12-12 तास कम्प्युटरवर काम करतात. किती पगार मिळतो? 30 लाखाचं पॅकेज आहे, 35 लाखाचं आहे, 40 लाखाचं पॅकेज. पण त्याबरोबर कोणतं पॅकेज घेऊन येतात? हे दुसरं पॅकेज घेऊन येतात. ते कधी दिसून पडतं? थोडे वर्षांनी दिसून पडतं. जोपर्यंत हार्ट यंग आहे. डिपॉझिशन बघा, आपल्याला गार्डनचा पाईप आहे, इथे नळाला पाईप लावलेला आहे आणि तिकडे झाडाला टाकलेला आहे. तुम्ही काय करता? रोज झाडाला पाणी टाकता, नळ बंद करता आणि पाईप गुंडाळून व्यवस्थित ठेवता, काळजी
घेतात. पण एखादी आळशीबाई काय करते, पाईप रोज गार्डनमध्ये पडला राहू देते, नळ चालू केला, माती पण आतमध्ये जाते. पाईपमध्ये माती गेली की काय करते, पाईपला कव्हर आतून लेअर फॉर्म करत राहते, कोटिंग करत राहते. मग काय होतं, पाण्याची धार कमी होते, झाडापर्यंत पाणी जात नाही. तसंच तुमच्या आर्टरीजचं आहे. जितका तुम्ही फॅट कन्झम्पशन जास्त कराल, सेडेंटरी लाईफ म्हणजे बैठं काम कराल, तर ते फॅट काय होईल, नळ्यांमध्ये डिपॉझिट होत जाईल. पहिले काय होईल, नळी एकदम हार्ट अटॅक येईल का, नाही. नळी जशी बारीक बारीक होत जाईल तर तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येईल, धापा ना, ठीक आहे ना. नंतर त्या दिवशी एकदम एखाद दिवशी जिथे पूर्ण बंद होईल तेव्हा हार्ट अटॅक येईल. सो सेडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस अँड स्मोकिंग फॅशन निघाली आहे. मुली पण सिगरेट पितात. आजपर्यंत मला भारतामध्ये गर्व होता की आमच्या मुली संस्कारी आहेत. पण आजकाल मुली ड्रिंक्स पण घेतात, सिगरेट पण. हे काहीही भूषण नाही आहे. हे काही स्टायलिश राहण्याचे मार्ग आहेत का, नाही. कोणी आपल्याला गावराणी गवार म्हटलं तरी चालेल, पण असे शौक पाळायचे नाही. कोणता बॉयफ्रेंड मिळाला आणि तो म्हणतो की तू माझ्याबरोबर ड्रिंक घ्यायला चल, कारण मी ज्या एरियात राहते तिथे सगळे IT पीपल राहतात, मुली राहतात. आणि नाव डेज आय एम सो वरीड, जागोजागी हे चित्र दिसतात. म्हणून मी तुम्हाला अलर्ट करते आहे की अशा बॉयफ्रेंडला धरायचंही नाही आणि त्याच्याबरोबर सवयी पण धरायच्या नाही. बिकॉज वी आर ऑल मेडिकल पीपल, आम्हाला त्याचे धोके माहिती आहेत. इलिटरेट पीपल सारखं राहायचं नाही. आजपासून तुम्ही मॅडम जाऊन ही एक गोष्ट शिका की हे आपले संस्कार नाही आणि ह्या गोष्टींच्या आहारी जायचं नाही. बिकॉज स्ट्रेस, स्मोकिंग, ड्रिंक्स आर ऑल द रिझन्स ऑफ द अकरन्स ऑफ हार्ट अटॅक्स इन यंगस्टर्स नाउअडेज. पहिले हार्ट अटॅक आमच्या काळी मॅडम आणि 50, 60मध्ये, 50 नंतर 60मध्ये 55, 65. आता तर 18 आणि 19ला 25 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. रिझन लाईफस्टाईल, सगळे चालू त्याच्या शौक पाणी सगळे चालू. देन ओबेसिटी अँड हायपरटेन्शन. फक्त एकच स्लाईड आपण हार्टसाठी बनवली आहे, जे मी आधी एक्सप्लेन केलं आहे. एक छोटंसं लक्षात ठेवायचं की डाएट कसं पाहिजे. लो कोलेस्ट्रॉल म्हणजे सॅच्युरेटेड फॅट, जे की भारतात सगळ्यात जास्त. मी सरकारसाठी याबरोबर माझ्याकडून मी भांडत राहते. मला ज्या मार्गाने भांडता येईल की आपले सगळे स्नॅक्स आयटम तुम्ही, मी एक दिवस सेशन घेईन पुढेवरचं लेबल कसं वाचायचं, सगळे पुढे. आज घरी जाऊन जितके पुढे घरी आहेत, बिस्किट असेल, वेफर्स असतील, चिवडा असेल, अजून काय तुम्ही म्हणाले ते बिंगो वगैरे काय काय, त्याच्यावर पहिलं काय लिहिलेलं आहे, मैदा. दुसरं काय लिहिलेलं आहे, पाम ऑइल. पाम ऑइल. जितके बिस्किट आणा, आत्ता असेल तर आत्ता बघा कोणाजवळ पाम ऑइल. आम्ही फ्लाईटने जातो, तिथे कोणतं तेल वापरलं जातं, पाम ऑइल. तुम्ही रस्त्यावर इकडे तिकडे खाता, तिथे काय वापरलं जातं, पाम ऑइल. पाम ऑइल इज अ सॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅट कसं ओळखायचं, ॲट रूम टेम्परेचर इट इज सॉलिड, आहे ना, घट्ट ते. म्हणून ते आपल्या शरीराच्या आर्टरीज काय करतं. मी सरकारला म्हटलेलं आहे, पुष्कळ वेळा माझं भांडण चालतं की अशा वस्तू विकताच कशाला, अशा वस्तूवर बॅन का येत नाही. त्याच्या जागी दुसरे तेल. आता काही कंपन्यांनी कॉटन सीड ऑइल टाकायला सुरुवात केली, पण दॅट ऑइल इज ऑल्सो नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आता याच्यानंतर सगळ्यांनी पाहायचं आणि आपल्या टीचरला सांगायचं की घरी असणाऱ्या पुड्यांमध्ये कशामध्ये पाम ऑइल आहे. टीचर मला सांगतील की आमच्या मुलांनी बघितलं म्हणून. सो सॅच्युरेटेड फॅट घ्यायचं नाही. लो फॅट डाएट, सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट, लो कॅलरी डाएट अँड लो फायबर डाएट. ठीक आहे. सो दीज आर द प्रिन्सिपल्स. एनर्जी रेस्ट्रिक्टेड. पण हा, या सगळ्याबरोबर कमी करत असताना वाढवायचं काय, प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट्स कमी, प्रोटीन्स
वाढवायचे, पाण्याचं इनटेक वाढवायचं. फायबर म्हणजे भाज्या आणि फळं, रेषेदार पदार्थ काय करायचे, वाढवायचे. रेषेदार पदार्थ काय करतात, जेव्हा आपल्या पोटात न जातात. मला हे सांगा, फायबर म्हणजे रेषेदार पदार्थांमधनं कोणते न्यूट्रिएंट्स मिळतात का? प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, फॅट मिळतं नाही. मग खातो तर खरी. ते कशासाठी खातो? 2 कारणासाठी. एक म्हणजे बल्क वाढवण्यासाठी. बल्क म्हणजे काय? कोटा. तुम्ही जर का सगळे चोपड्या वस्तू खाल, आतड्यांमध्ये सगळं चोपडं खाल, फायबर खाणार नाही तर काय होईल? कॉन्स्टिपेशन. कारण की तेवढी पॉटी तयार होणार नाही, तेवढं बल्क पोटामध्ये तयार होणार नाही आणि हार्ड स्टूल्स फॉर्म होतील. म्हणून आपण काय करतो? फायबर इंटेक वाढवतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा फायबर पोटात जातं ते काय करतं? फुगतं, पाणी शोषतं ते, आणि पाणी शोषल्यामुळे ते वाढतं आणि बल्क तयार होते आणि पॉटी लार्ज क्वांटिटीमध्ये तयार होऊन स्मूथ आपला एस्केलेशन पॉसिबल होतं. त्यानंतर दुसरं फायबरचं काम आहे, ते जेव्हा पोटातनं जात राहतं तेव्हा त्याला काय चिकटतात? एक्स्ट्रा फॅट त्याला चिकटून बाहेर टाकले जातात मलाद्वारे. त्यामुळे फायबर आपण वाढवायचं असतं. फायबर कसं वाढेल? प्रोटीन्स आणि भाज्या आणि मग त्याच्यामध्ये सालासकट भाज्या खाणे. सगळ्याच भाज्या सोलून करायच्या नाही. केळाचं साल खा असं नाही म्हणत आम्ही, किंवा उद्या टरबुजाचं साल खा मॅडमने सांगितलं, तसं नाही आहे. जिथे जिथे पॉसिबल आहे ते साल. नाही तो विनाकारण चिकू सोलून खातात, संत्र्याचं पांढरं काढून खातात. आतलं संत्र्याची पाक आपण अशीच खाऊ शकतो. तर इन्क्रीज युअर आपला हार्ट डिझीज संपला. टाळ्यावर. आता फक्त 15 मिनिटं, मी पाऊण वाजता सुरू केलं होतं, आता 15 मिनिटं बाकी आहे. 15 मिनिटात डायबिटीज शिकूया. खूप कठीण आहे. डायबिटीज मोस्ट कॉम्प्लिकेटेड आणि वाईडली स्प्रेड डिझीज आहे. भारतभर कॅपिटल आहे ना आपण, एव्हरी 4th person, 3rd person is having. So diabetes, India is number 1 in type 1 diabetes and number 2 in type 2 diabetes. Definition: it is a metabolic disorder characterized by elevation of blood sugar, and this is because of lack of hormone insulin. याच्यामध्ये हिरो कोण आहे? इन्सुलिन. आपल्या शरीरातले सगळेच हॉर्मोन्स हिरोईन आहे. त्यांना व्यवस्थित ठेवलं तर आपण सगळं व्यवस्थित राहू. आपले PCOD, ओबेसिटी, हार्ट, सगळेच तुम्ही काही सांगा ना, आर्थरायटिस सगळे. तर फूड आता बघा, साखर आपण जे खातो कार्बोहायड्रेट्स, तर त्याचं एंड प्रोडक्ट काय आहे? मेटाबॉलिझमचं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स डायजेस्ट झाल्यावर काय तयार होतो? शुगर, ग्लुकोज तयार होते. ती रक्तामध्ये मिसळते. ठीक आहे. ॲसिमिलेशन रक्तामध्ये मिसळली की ती कुठे जाते? रक्तातनं प्रत्येक सेलमध्ये जाते. आपला ईच अँड एव्हरी बॉडी पार्ट इज मेड अप ऑफ सेल्स. कॉम्बिनेशन आणि ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड टिश्यूज मेक्स ऑर्गन्स. तर सगळ्यांपर्यंत रक्त साखर पोहोचवते. ठीक आहे. तर हे सेल आहे आणि ही आता ब्लड आलं, ब्लडमध्ये शुगर आहे, ही आता या सेलमध्ये जाते. पण हा म्हणतो नाही, हा इथे दार बंद करून घेतो, चाबी बंद आहे. चाबी म्हणजे कोण? इन्सुलिन. चाबी हरवली, रक्त आतमध्ये जाऊ शकणार नाही सेलमध्ये. चाबी हरवली म्हणजे काय हरवलं? इन्सुलिन नाही आहे किंवा माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. मग रक्त म्हणाल काय करू बा?
मग हे आता माझ्यामध्ये जी शुगर आहे ती कुठे जाऊन जमा करायची? लिव्हरमध्ये. फॅटी लिव्हर. बिकॉज ऑफ मोर शुगर इज फॅटी लिव्हर. बिकॉज ऑफ मोर फॅट इट इज फॅटी लिव्हर. नुसत्या फॅटच्या इंटेकमुळे फॅटी लिव्हर झालेलं नाही आहे. शुगर गेट्स कन्वर्टेड इनटू फॅट अँड देन गेट डिपॉझिटेड इन द लिव्हर. म्हणून मग आता ही चाबी इन्सुलिन कोणाकडे आहे बाबा? पॅन्क्रियासकडे आहे. मग पॅन्क्रियास का चाबी देत नाही आहे? तर अडथळा आहे तुमच्या शरीरामध्ये. अडथळा आहे म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात किंवा इतर अडथळे आहेत म्हणजे तुम्हाला टाईप 2 डायबिटीस आहे. आणि बिलकुलच इन्सुलिन नाही आहे, चाबीच नाही आहे शरीरामध्ये, इन्सुलिनच नाही आहे. दॅट इज टाइप 1 डायबिटीज. समझला? तो इंसुलिन का काम बहुत इम्पॉर्टेंट है. और ये ग्लूकोज कहाँ जाना चाहिए? टू ईच अँड एव्हरी सेल. मग सेल काम करतील, टिश्यूज काम करतील, ऑर्गन काम करतील आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. म्हणजे तुम्हाला साखरेची बिमारी होणार नाही. पण साखरेचा रोग झालेला आहे म्हणजे तुमच्या इथे काय गडबडलेलं आहे? दिस इज व्हॉट मी खालच्या ओळीत लिहिलेलं आहे. ते इंग्लिशमध्ये आहे, ते मी समजून सांगितलं. नंतर प्री डायबिटीस म्हणजे इंडियामध्ये 4th पर्सन इज प्री डायबिटीस. सगळेजण बसलेले म्हणतात मला नाही आहे. पाहिलं तर तो प्री डायबिटिक असतो. त्याची फास्टिंग शुगर, इफ पर्सन शुगर फास्टिंग शुगर इज अबव 110 अँड लेस दॅन 120 अँड पोस्ट मील शुगर इज अबव 140 अँड लेस दॅन 200 वी कॉल दॅट पर्सन प्री डायबिटिक. त्याचं HbA1c किती राहतं? इन बिटवीन 5.7 अँड 6.4. आपल्याला HbA1c 5च्या खाली ठेवलं तर शुगर कंट्रोलमध्ये राहील. पहिले म्हणायचे, आजकाल हा टर्म वापरत नाही, IDDM NIDDM है ना, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. आपण आता सरळ टाईप 1 टाईप 2 म्हणतो. ठीक आहे. सो कोणते साईन्स दिसतात? डायबिटीज झाला की फ्रिक्वेंट युरिनेशन, इन्क्रीज थर्स्ट, तोंडाला कोरड पडते, सारखी लघवी लागते, भूक खूप लागते. म्हणतात इतकं पोटभर जेवली तरी तासाभराने पुन्हा भूक लागली, म्हणा ताटभर जेवली मी. त्यानंतर एकदम वेट गेन व्हायला लागतं. आपण सगळ्यात पहिली स्लाईड कोणती पाहिली होती? ब्लेम गेम. इथे पुन्हा ब्लेम करायला तयार की मी डायबेटिक आहे ना म्हणून माझं वजन जास्त, मी थायरॉइड आहे ना म्हणून. देन वीकनेस अँड पाय खूप दुखतात, पायामध्ये पेन होतो. नाऊ डाएटरी मॅनेजमेंट. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय डाएट पाहिजे आहे? लास्ट 10 मिनिट्स आपल्याला 30 किलो कॅलरीज पर kg बॉडी वेट. आता तुम्ही इथे बसलेले दोघी तिघी आन्सर द्या. याचा अर्थ काय? 30 किलो कॅलरीज पर kg बॉडी वेट इतकं कॅलरी इंटेक त्या माणसाचं असायला पाहिजे. तर त्या माणसाचं वजन कुठून पाहायचं? स्टँडर्ड चार्ट्स आहेत ना, तुम्ही फॉलो करता की नाही? की इतके वजन असेल किंवा इतके वर्षाचं मुलाचं वजन इतकं, 19 वर्षाचं असेल तर वजन इतका, 25 असायचं. स्टँडर्ड 55. स्टँडर्ड वेट किती आहे? 55. या लोकांना नाही आहे का पुस्तकं? स्टँडर्ड इंडियन वेट इज 55 to 65 kg. तर इथे कोणतं वेट धरायचं आहे? स्टँडर्ड वेट. 55 मल्टिप्लाइड बाय 30 किती येतात? लवकर सांगा. हां पटकन सांगा. 55 मल्टिप्लाइड बाय 30 किलो कॅलरीज, 1600 किलो कॅलरीज त्यांनी रोज खाल्ल्या पाहिजे. आम्ही न्यूट्रिशनिस्ट हे असे कॅल्क्युलेशन्स करतो. देन मॉडरेट वर्कर असेल तर किती? नंतर प्रोटीन किती घ्यायला पाहिजे? 1 ग्रॅम प्रोटीन पर kg बॉडी वेट. तुझं वजन किती आहे? पटकन सांगायला पाहिजे. 50. म्हणून तिला किती खायला पाहिजे? पण एक असे 50 ग्रॅम प्रोटीन पर डे. पण एक गोष्ट आहे की जर का एखादी इथे अंडर वेट असेल, तो एखादी मुलगी एनर्जी आली पाहिजे 55%. 1650च्या 50%.
म्हणजे 700 किलो कॅलरीज अप्रॉक्सिमेटली कार्बोहायड्रेट्सकडनं आल्या पाहिजे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? पोळी, भाकरी, भात आणि अशासारखे जे आहेत त्यांच्याकडनं 600 ते 700 कॅलरीज मिळायला पाहिजे. त्यानंतर व्हायटॅमिन्स, मिनरल्स ॲडिक्वेट घेतले पाहिजे. फायबर रोज किती घेतला पाहिजे? 30 to 40 ग्रॅम्स, मोर दॅन 25 ग्रॅम्स. आपण भाज्या आणि फळं खाल्ले तर आपोआप रिक्वायरमेंट पूर्ण होते. देन 2 टाइप्स ऑफ फायबर, सोल्युबल अँड इनसोल्युबल फायबर. तर सोल्युबल फायबर ऑल्सो नोन ॲज प्रीबायोटिक. आजकाल सगळेजण म्हणतात की गट हेल्थवर लक्ष द्या, है ना. तुमचं पहिल्यापासूनच आपली आई वगैरे सांगते किंवा लोक म्हणतात पोट चांगलं असेल तर हेल्थ चांगली, डायजेशन चांगलं असेल तर सगळे प्रॉब्लेम्स दूर राहतात. म्हणून गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सुद्धा सोल्युबल फायबरची गरज आहे. आणि सोल्युबल फायबर्स कशामधनं मिळतात? फ्रेश ड्राईड फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ओट्स, लेग्युम्स, सीड्स, नट्स, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज, ॲपल्स, पेयर्स, बीन्स, peas, lentils. And insoluble fiber, they provide bulk to your body and they are present in bread and cereals and in legumes and cooked beans, pastas and unprocessed grains. Then this is important. हे 2-3 टर्म शिकवणार आहे बस, मग त्याच्यानंतर काही नाही. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ग्लायसेमिक कोणासाठी? डायबेटिक्ससाठी. कुठल्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे? ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्ती ते पदार्थ किंवा सिरियल्स, पल्सेस पेशंटला सजेस्ट करायचे नाही. तर ग्लायसेमिक इंडेक्स आपल्याला पुस्तकांमध्ये दिसतो. ग्लुकोज सगळ्यात जास्त गोड आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे? 100. त्याला स्टँडर्ड पकडून लो GI फूड 55, मीडियम GI फूड 55 to 70 स्कोर आणि हाय GI फूड म्हणजे ज्याचा GI 70 आहे ते सगळे अवॉइड करायचे, हाय GI फूड. आता लो GI मध्ये काय काय आहे? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. नुसती पालक आणि मेथी म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे का? आपल्या रानभाज्या किती छान छान आहेत. आंबाडी आहे, राजगिरा आहे, लाल भाजी आहे, तरोटा आहे, है ना. पोळीची भाजी आहे. नंतर आपल्या घरी लागणारे आळूचे पानं, अरबी, किती सारी भाज्या. नंतर आपल्या घरी असलेला कढीपत्ता आहे. हे सगळे लिफी व्हेजिटेबल वाढवायचे. त्यानंतर मीडियम GI कोणाचं आहे? बनाना, पायनॅपल, रेझिन्स. आणि हाय GI कोणाचं आहे? हाय GI कुठलेच आहे? राईस, भात. भाताचा काय आहे? GI हाय. मग आता भातच खाणं सोडायचं का? याचं उत्तर नाही आहे. याचं उत्तर आहे. तुम्ही त्यांना म्हणाल की अर्धी वाटी खाता, अर्ध्या वाटीवर माणूस थांबतो का? नाही, तो एवढा मोठा डोंगर वाढूनच घेतो, कारण ती सवय झाली. व्हॉट इज ग्लायसेमिक लोड? आता मी माझ्या जेवणामध्ये भात खाते आहे, पोळी खाते आहे, बटाट्याची भाजी खाल्ली, दही खाल्लं, पालेभाजी खाल्ली. या सगळ्यांचा एक एक इंडिव्हिज्युअल काय आहे? GI ग्लायसेमिक इंडेक्स आहे, है ना. दुधाचा ग्लायसेमिक इंडेक्स, पालेभाजीचा. मी भाजी खाल्ली बटाट्याची, त्याचा GI. भात खाल्ला, पोळी खाल्ली म्हणजेच गव्हाचा GI. ह्यांची GI 50, 40, 45. ह्या सगळ्यांची टोटल काय होईल? ग्लायसेमिक लोड. ह्या सगळ्यांचा काय होईल? ग्लायसेमिक लोड. ग्लायसेमिक लोड केव्हा काम येतो? जेव्हा इन्शुलिन पंप वापरले जातात. तुम्हाला माहिती आहे इन्शुलिन पंप आहेत, सेन्सर्स, है ना. तर किती इन्शुलिन पंप करायचं? 1 बोलस, 2 बोलस, 3 बोलस, डिपेंड्स ऑन व्हॉट? डिपेंड्स ऑन ग्लायसेमिक लोड. तुम्ही किती लोड अपलोड केला आहे पोटावर, त्यानुसार तुम्हाला इन्शुलिनचा मारा करावा लागेल. कारण त्याच्या शरीरात इन्शुलिन नाही झाला, जो टाईप 1 आहे. मग तेवढं इन्शुलिन, किती इन्शुलिन टाकायचं? किती शॉट्स? त्याला शॉट्स म्हणतात.
1 शॉट्स, 2 शॉट्स, 3 शॉट्स. ते नंतर शिकाल तुम्ही हळूहळू. फॉर दॅट यू शुड नो ग्लायसेमिक लोड. कळला? लोड. नाउ द ट्रॅफिक रूल्स. वेरी सिंपल. आगे बढ़िए, धीरे चलिए, रुकिए. हे कोणासाठी? डायबिटीजसाठी. काय खाताना आगे बढ़िए? व्हीट खाताना, ज्वार, बाजरा, स्प्राउट्स, स्किम मिल्क, गवारपल्ली, लौकी, तुरई, परवल, करेला, पत्ता गोभी, बैंगन, टिंडा, मेथी दाना आणि फ्लेक्सीड म्हणजे जवस. हे तुम्ही खाऊ शकता. बिंदास खाइए. फिर कहाँ धीरे चलिए? जब आप चिकन मटन खा रहे, तेल घी और तली हुई चीजें खा रहे, जैकफ्रूट, ग्राउंडनट, नारियल खा रहे हो, आर्टिफिशियल शुगर्स ले रहे हो, ड्राई फ्रूट्स, बादाम वगैरह भी ले रहे हो तो भी, या फिर अंडरग्राउंड जैसा शकरकंद है, गाजर है, बटाटा, यू हैव टू बी धीरे. और फिर रुकिए. कहाँ रुकना है? शक्कर नहीं खाना, गुड़ नहीं, मर्द नहीं, फ्राइड फूड्स नहीं, आइसक्रीम, चॉकलेट, केक्स, साबुदाणा, स्वीट एरिएटेड ड्रिंक्स, नंतर काजू कतली, किशमिश, काजू, बादाम, अल्कोहल, रेड मीट कभी नहीं खाना. और ट्रांस फैट्स क्या है? कोई बताएगा? ट्रांस फैट्स कभी नहीं खाना. सब फैट्स मालूम है, सैचुरेटेड, अनसैचुरेटेड. ट्रांस कहाँ से आए? ट्रांस हमने पैदा किए. हम जब एका तेलामध्ये वारंवार ज्या गोष्टी तळल्या जातात किंवा एक तेल वारंवार गरम केलं जातं, तिथे काय तयार होतात? ट्रान्स फॅट्स. म्हणजे रस्त्यावर समोसा खायचा का नाही? काळ्या तेलामधले वेफर्स खायचे का नाही? एकच एकदा गरम करून काळं जे तयार झालंय दॅट इज कार्बन. आणि तो कार्बन तुम्ही खाता म्हणून हार्ट प्रॉब्लेम होतात. आता फळं खायचे का? तुम्ही नर्सेस आहात, तुम्हाला पेशंट नक्की विचारतील. हो, फळं खायचे, पण कोणते खायचे आणि किती प्रमाणात खायचे ते महत्त्वाचं आहे. कारण की फ्रक्टोज किंवा सुक्रोज या दोन्ही पण आपलं ब्लड शुगर लेवल वाढवतातच. फ्रूट्समध्ये कोणती शुगर आहे? फ्रक्टोज. आणि टेबल शुगर कोणती आहे? सुक्रोज. है ना? तर डिपेंडिंग ऑन द फ्रूट. आणि सीजनल फ्रूट नेहमी खा, सीजनल व्हेजिटेबल्स नेहमी खा. त्याच्यामध्ये काय असतो? स्वाद असतो, रंग असतो, फ्लेवर. आंब्याचा सीझन चालू आहे, किती छान. पण डायबेटिकवाल्यांनी किती आंबे खायचे? 2 फोडी, 3 फोडी. रस काढून किंवा ज्यूस घेऊन खायचं नाही, कारण ते कॉन्सन्ट्रेटेड सोर्स होतात. तुम्ही ज्यूस किती घ्याल? ग्लासभर घ्याल. एका ग्लासमध्ये किती ऑरेंजेस मावतात? 4-5 संत्रे घ्यावे लागतील, तेव्हा कुठे 1 ग्लास. तुम्ही म्हणताना काय म्हणाल? मॅडम आम्ही तर एकच ग्लास ज्यूस प्यायलो. 1 ग्लास ज्यूसमध्ये काय काय मावलं? 4 संत्र. पण त्यातल्या त्यात संत्र घेऊ शकतात. डायबेटिक पेशंट संत्र घेऊ शकतात, मोसंबी खाऊ शकतात, अर्ध केळं खाऊ शकतात, छोटा ॲपल खाऊ शकतात, छोटा चिकू खाऊ शकतात, 10 किंवा 7 अंगूर खाऊ शकतात. असे मीठे, जितने मीठा फल जितना होगा उतना कम खाना है. और कम मीठा कब रहेगा फ्रूट? जब वो अनराइप रहेगा, पका नहीं है, पकने की स्टेज में जाना है. आंबे थोडेसे पिकायला यायचे आहेत तेव्हा ते कमी गोड राहतील. असे फ्रूट्स आपण डायबेटिक्सला सजेस्ट करायचे. तेल किती खायचं? कोणतं खायचं? कोणतंच तेल संपूर्ण नाही आहे. हे हार्ट पेशंटसाठी किंवा ओबेससाठी. कोणतं तेल खायचं मॅडम? तर आपण तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, नंतर सनफ्लावर ऑइल, नंतर जवसाचं तेल. ऑलिव्ह ऑइल महाग आहे, आपण खाऊ शकत नाही, ते खायचं नाही. असे तेल आपण खाऊ शकतो. प्रत्येक तेल बदलून खा. घरी 3 पॅकेट लागतात, तर 3 पॅकेट शेंगदाणा तेल, जवस तेल आणि तो सनफ्लावर ऑइल असं आणा. हे संपलं की ते असं वापरा. साजूक तूप म्हणजे काय म्हणतात त्याला? साजूक तूपला काय म्हणतात तुम्ही? साजूक तूपला काय म्हणतात? सॅच्युरेटेड फॅट. इट इज देसी घी. देसी घी 1 या 2 चम्मच खा सकते हैं. पर टोटल इंटेक कितना होना चाहिए तेल घी का? 20 ग्रॅम पर डे किंवा 700. मी कुठेतरी आधी लिहिलेलं आहे
7, ठीक आहे, 700 ग्राम तेल पर पर्सन पर मंथ. एक पुडा पण नहीं पूर्ण, पाउंड पुडा तेल. अब दूसरी बात आती है कि हम बिस्किट्स खाते हैं, कुकीज़ खाते हैं, हमने ग्राउंडनट्स खा लिए, हमने बादाम काजू खा लिए, तो इसमें भी तो तेल है. वो विजिबल है क्या? ये कौन सा तेल हो गया? इनविजिबल. सो इनविजिबल अलग और विजिबल जो है सिर्फ 4 चम्मच. 20 ग्रॅम म्हणजे किती? 4 चमचे. भाजीमध्ये दिवसभराच्या ब्रेकफास्ट, भाजी, स्नॅक्स सगळं सगळं त्याच्यातच करायचं. आता असं म्हणूनच आपण लठ्ठपणा यायला नको. व्हेरी डिफिकल्ट. पहलेच तोंडावर. तुमको मालूम है एक चीज, अपनी जीभ कितनी बड़ी है? टाइनी टंग, छोटी सी जीभ किसको कंट्रोल करती है? 5 फीट बॉडी को कंट्रोल करती है. सब लगाम इसने हाथ में लेके रखा है. टाइनी टंग कंट्रोल्स योर 5 फीट 6 फीट बॉडी. तिला काय करायचं? कंट्रोलमध्ये आपणच ठेवायचं. जास्ती खादाडपणा करायचा नाही. त्यानंतर आता डायबिटीसला आपण काय सजेस्ट करू शकतो की तुम्ही मेथी दाणा 1 चमचा भिजवून जेवणाच्या आधी खाऊ शकता. त्यानंतर ओट्स खाऊ शकता. नंतर काड्या, सिनेमन, कलमी, दालचिनी का काडी, पाणी उकळून त्याचं पाणी पिऊ शकता. किंवा रोज 2 चमचे फ्लेक्सीड म्हणजे जवस बिया त्यांना खायला लावायच्या. जवसाची चटणी करायची नाही. चटणीमध्ये तेल टाकतो, मीठ टाकतो, चव याला तिखट पावडर टाकतो, म्हणून फक्त साधी पावडर खायची, पाणी पिऊन घ्यायचं सकाळी उपाशी पोटी. दॅट हेल्प अलॉट. कोणती? जवसाची. जवस पाहिले ब्राऊन रंगाचे सगळ्यांनी? ते भाजायचे का? नाही. त्या कच्ची पावडर करून किंवा ज्यांना चावता येतं त्यांनी चावून घ्यायचे 2 चमचे बिया. पाणी प्यायचं, अर्धा तास जाऊ द्यायचा. त्यानंतर मेथी दाणा 1 चमचा खा, आपोआप कंट्रोल होतो. त्यानंतर डायबेटिक्स राईस खाऊ शकतात का? तर ते खाऊ शकतात, पण कंट्रोल्ड क्वांटिटी. ॲज राईसची GI इज हाय, ग्लायसेमिक इंडेक्स इज. पण बासा राइस, बासी भात, जो एक हमारा ट्रेडिशन है, रात में भात पका के रखना, उसमें पानी डाल के रखना, तो क्या हो जाता है? रेजिस्टेंस स्टार्च तैयार होता है. भातामध्ये काय तयार होतो? रेजिस्टेंस स्टार्च. आणि त्या रेजिस्टंट स्टार्चनी शुगर स्पाइक होत नाही, शुगर लेवल्स वाढत नाही. पण तो पण वाटभर खायचा का? नाही. तुम्हाला इच्छा आहे तर आठवड्यातनं 2दा किंवा 3दा अर्धी ते पाऊ वाटी भात, असा शिळा भात, ज्याला आपण बासी भात म्हणतो किंवा दही भात म्हणतो, बासी भात रात्री करून ठेवलेला. तर बघा पुष्कळसे जे मजूर लोक असतात, तुम्ही त्यांना बारकाईने बघा, बिल्डिंगचं काम करणारे रात्री भात शिजवून ठेवतात, पाणी घालून ठेवून देतात. सकाळी उठले की आपल्यासारखे चहा बिस्किट खातात का? नाही. तर तो पाण्यात भिजवलेला भात आणि त्याच्याबरोबर भाजी. आपल्या इथे भाजी वगैरे, भात भाजी असं खायचं. आपण सगळ्यात कमी खातो वरण. तर वरणाचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला. जास्त डाळी आपण खाल्ल्या पाहिजे, म्हणजे प्रोटीन्स आपले वाढतील. तर राईस कुक करायच्या या सिंपल मेथड्स आहेत. किंवा दुसरी मेथड काय आहे? रात्री भात करून ठेवा किंवा मग सकाळी भात भांड्यात शिजवा, वरचं पाणी काढून टाका, उतू जाऊ द्या आणि मग भात खा. हे कोणासाठी? डायबेटिक पेशंटसाठी. नॉर्मलसाठी नाही. बी विटॅमिन वाया जाईल नाही तर. एक करायला गेलं की दुसरं होतं. सो दिस इज द वे हाऊ टू ईट राईस. दिस इज आर बॅलन्स थाली. ही बॅलन्स थाली निलिमा जोशींनी नाही बनवली आहे. ही भारत सरकारनी ईट राईट मूवमेंटच्या अंडर बनवली आहे, ज्याच्यामध्ये काय आहे? जास्त प्रमाण फळं आणि भाज्या. नंतर ज्या बाजूला आहेत त्या आहेत डाळी, डाळींचं प्रमाण किंवा प्रोटीन सोर्सेस म्हणून अंडा आहे किंवा डाळी, स्प्राउट्स आहेत, हे नट्स आहेत. आता नवीन चालीनुसार, नवीन डाएट प्लॅननुसार मूठभर ड्रायफ्रूट्स आणि सीड्स, पंपकिन सीड्स है ना,
अशा ज्या सगळ्या टरबुजाच्या, खरबुजाच्या किंवा सनफ्लावरच्या किंवा फ्लेक्सच्या सीड्स मूठभर खाल्ल्या पाहिजे. सगळं मिळून मूठभर, अक्रोड, बदाम आणि फ्लेक्स सीड्स वगैरे मिळून सगळं एक मुठ्ठी कसे खा, असेच खा. सॅलेडमध्ये टाका, भाज्यांवर पावडर करून टाका, सॅलेड दुधामध्ये मिसळून खा. आणि हे काय आहे, तेलाचे प्रमाण अगदी कमी असलं पाहिजे. आणि हे काय आहे, ज्वारी, बाजरी, मका, कोडो, कुटकी, सावा हे आठवड्यातनं 3दा. आणि 3दा काय असलं पाहिजे, आपला गहू आणि आपण अजून मका वगैरे जे खातो ते. म्हणजे नुसतंच भाकरी खाल्ली पाहिजे का, नाही, तुम्ही पोळी पण खाऊ शकता, पण आलटून पलटून खा. 2 दिवस भाकरी, 2 दिवस पोळी, एखाद दिवस नाचणीची भाकरी, एखाद दिवस आपली हे असतं ना ज्वारी आणि बाजरी ह्याची, किंवा कळणीची किंवा मिक्स भाकरी. सो these are the ways. ही बॅलन्स थाली कोणासाठी आहे, फॉर ऑल इंडियन्स टू रिमेन हेल्दी. सो स्टे फिट, स्टे हेल्दी. हेल्थ इज वेल्थ. थँक यू सो मच.